नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर आहे आणि ते म्हणजे की ज्याप्रमाणे आपण थंबनेल टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या शासनाच्या 12 जानेवारी 2024च्या शासनानुसार आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. आणि ती म्हणजे की आपल्या 2014मध्ये फेब्रुवारी आणि मार्च 2014मध्ये जे मुसळधार पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचं म्हणजे जे काही पुनर्गठित कर्ज आहे, तर या पुनर्गठित कर्जावरील म्हणजेच की 2014 ते 16 या वर्षाचं संपूर्ण व्याज आणि पुढील 4 वर्षाचे व्याजमाफीसह 6% दराने देण्याचा निर्णय शासनाने 2024मधील विधानसभा निवडणुकांपूर्वी घेतला होता. आणि त्यानुसार आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे की त्या शासन निर्णयानुसार आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 297 शेतकऱ्यांना 2,22,23,595 रुपये जे आहेत तर ते मिळाले आहेत. आणि याचं सर्वात मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्या राज्य शासनाच्या 12 जानेवारी 2024चा जो शासन निर्णय होता, तर त्या शासन निर्णयानुसार 2014 ते 15 या वर्षातील पीक कर्जाचं पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज आणि त्यापुढील 4 वर्षावरील 6% दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. आणि या योजनेअंतर्गत 477 शेतकऱ्यांसाठी एकूण 7,75,06,333 रुपये मिळावेत असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला जो आहे तो सादर करण्यात आला होता. परंतु यापैकी जवळपास 297 शेतकऱ्यांना 2,22,23,595 रुपये जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि जे महत्त्वाचे शेतकरी उरले आहेत ते म्हणजे की 180 लाभार्थ्यांची जी काय आहे तर ती फेर तपासणी जिल्हा विशेष लेखा परीक्षकाकडून करण्यात येत आहे आणि नंतर त्यांनाही ही रक्कम दिली जाणार आहे. तर विशेष म्हणजे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 477 कर्जदारांपैकी 2014-15 या वर्षातील पुनर्गठन झालेल्या 297 जणांना 2,22,23,000 एवढी रक्कम जी आहे तर ती अदा करण्यात आली आहे. आणि उर्वरित 180 जणांना 5,52,00,000 एवढी रक्कम अद्याप मिळाली नाही. आणि या खातेदारांची जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडून पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना ही रक्कम जी आहे तर ती मिळणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यासोबत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, त्यासोबत सेंट्रल कोकण ग्रामीण बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकातून शेतकऱ्यांना जे आहे ते लाभ मिळाला आहे. आणि सरकारने लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्यानुसार जिल्ह्यातील 477 शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आले होते आणि त्यापैकी 297 जणांना जे आहे तर ते लाभ मिळाला आहे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शासनाने जी कर्जमाफीची घोषणा केली होती तर त्या संदर्भात अजून प्रत्यक्षात अंमलबजावणी किंवा कुठलीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. तर त्याचं काय होणार नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.